नमस्कार. आपण परमेश्वर व सृष्टी या संबंधातील गीतेचे सार मला कसे समजले आहे ते पाहत आहोत. परमेश्वर सृष्टी निर्माता नाही. आस्तिक लोकांचा असा विश्वास असतो की एक परमेश्वर आहे ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे. पण गीतेत असे म्हटले आहे की परमेश्वर काहीच करत नाही. ही सृष्टी म्हणजे परमेश्वराची स्वाभाविक अभिव्यक्ती आहे, जिला प्रकृती म्हणतात. परमेश्वर स्वतःहून कोणतीच कृती करत नाही की जिच्याद्वारे सृष्टी निर्मिती व्हावी. ती आपल्या आपणच होते. म्हणून सृष्टी निर्मितीसाठी परमेश्वर थेट जबाबदार नाही. पण त्याच्याशिवाय सृष्टी निर्माण होऊ शकत नाही. हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे सृष्टी हे परमेश्वराचे स्वप्न समजणे, त्याच्या योग निद्रेतील स्वप्न. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडते. स्वप्न हा झोपेचा एक नैसर्गिक स्वभाव आहे असे आपण म्हणू शकतो. आपण एखादे स्वप्न जागेपणी आधीच ठरवून मग झोपल्यावर ते पाहत नाही. स्वप्नावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. पण ज्या प्रकारे आपले शरीर व त्याच्या सर्व प्रक्रिया रचलेल्या आहेत, त्यांच्यामुळे स्वप्न आपोआप पडते. म्हणजे आपण जसे आहोत त्यामुळे आपल्याला झोपेत स्वप्न पडते. तद्वतच परमेश्वराच्या नैसर्गिक स्वभावामुळे सृष्टी निर्मिती होते. म्हणूनच आपल्या जीवनातील सर्व घटनांचे दायित्व परमेश्वरावर न टाकता त्यांचा निव्वळ अनुभव स्थितप्रज्ञपणे घ्यावा आणि नंतर तो मागे सोडून पुढे जात राहावे. सृष्टी हे एक पूर्वलिखित नाट्य आहे. सृष्टी म्हणजे परमेश्वराचे स्वप्न आहे हे जर स्वीकारणे अवघड वाटत असेल तर एक वेगळा मार्ग आहे. भविष्यात काय होईल यावर आपले नियंत्रण नसल्यामुळे सृष्टीचे हे सर्व नाट्य पूर्वलिखित म्हणजे विधिलिखित आहे असे आपण मानावे. ते जसे लिहिले आहे तसे ते घडत राहील आणि ते आपल्याला आधी माहीत नसते. आपल्यापैकी प्रत्येकाला त्याची त्याची भूमिका वठवावी लागते, मग ती आपल्याला आवडो अथवा न आवडो. हे जर असे खरोखर आहे असे मानले तरी मग असा प्रश्न उपस्थित होतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे का म्हणतात की उठ आणि युद्धाला तयार हो. जर सर्व काही विधिलिखित आहे आणि ते तसेच घडणार आहे तर अर्जुन युद्ध करेलच ना. प्रथमदर्शनी ही शंका योग्य वाटते. पण जरा खोलात जाऊन विचार करता असे दिसते की आपण विधिलिखितानुसारच वागत असू. पण आपल्या मनाची एक संस्कारित पूर्वग्रह दूषित दृष्टी असते आणि त्यानुसार आपले मन पूर्वी घडलेल्या, आता घडत असलेल्या आणि भविष्यात घडाव्यात असे वाटणाऱ्या सर्व घटनांकडे पाहत असते. शिवाय आपल्या मनाला असे वाटते की आपण काहीतरी करायला पाहिजे, तरच आपली अमुक इच्छा पूर्ण होईल. हा कर्तेपणाचा भ्रम आपल्याला पुढे ढकलत असतो आणि त्यामुळेच अर्जुनाला असे वाटत होते की युद्ध करायचे की नाही हे त्याला ठरवावे लागेल. पण या आपल्या संस्कारित विचारांना काही महत्व नसते आणि विधिलिखितानुसार जे घडायचे तेच घडते. आणि विशेषतः जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेविरुद्ध घडते तेव्हा आपल्याला वेदना होतात आणि आपण त्याचे दुःख करतो. आपण हे लक्षात घेत नाही की सर्व काही विधिलिखितच आहे आणि आपल्या आयुष्यावर आपले नियंत्रण नसते. या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण युद्धाला तयार हो म्हणून अर्जुनाला का सांगतात त्याचा आपण विचार करायचा. श्रीकृष्ण अर्जुनाला असे सांगतात की तुझे जे पूर्वसंस्कारित विचार आहेत ते बाजूला ठेव, ज्यांच्यामुळे तू युद्धात काय होईल याच्या विचाराने मोहित झालास व आप्तस्वकीयांना मारले तर आपण नरकात जाऊ वगैरे सारखे विचार करायला लागलास. तेव्हा तसे न करता जे समोर प्राप्त झाले आहे
त्याचा शांतपणे स्वीकार कर आणि पुढे भविष्यात काय होईल याचा विचार करू नकोस. कारण भविष्यात काय होईल ते विधिलिखितच आहे, फक्त ते तुला आत्ता माहीत नाही. आज आपण इथेच थांबू. पुढच्या वेळी याच्या पुढे जाऊ. तोपर्यंत नमस्कार.